नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे खारे तिखट मिठाचे शंकरपाळे, कुरकुरे आणि पुऱ्या असं. तर त्यासाठी मी पहिलं तर मैदा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये एक अर्धा चमचा असं अख्खं जिरं टाकलेलं आहे. नंतर मी थोडंसं अजून जिरं घेतलेलं आहे, ते हातावर कुस्करून असं टाकलेलं आहे. तर कुस्करून टाकल्याने छान चव लागते. जिऱ्याचा जो फ्लेवर असतो तो छान लागतो. तर त्यामध्ये नंतर मी थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट आणि गोडा मसालाही घातलेला त्यामध्ये. आणि नंतर थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर आपण थोडंसं तेल त्याला गरम करून टाकूया. ते अगदी अर्धी पळी जरी टाकली छोटीशी, ती जरी टाकली तरी चालेल आहे. आणि नंतर आपल्याकडं कोथिंबीर असते, ती कोथिंबीरही चिरून टाकायची. आणि जे आपण तेल टाकलं होतं गरम करून, ते सर्व पिठाला असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले शंकरपाळे, कुरकुरे ज्या आपण काही बनवणार आहे ते एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल त्यासाठी. तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बरं का. मैदा पण चिकट असतो, त्यामुळे थोडंसं सावकाशच पीठ मळायचं आहे. हे जास्त पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर हे पातळ होतं आहे बरं का. तर पातळ झालं तर हे चांगलं होणार पण नाही. ते लांबले जाते शंकरपाळे. आपण जे काही करणार आहे ना, ते लांबलं जाईल, व्यवस्थित होणार नाही. तर आपण घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. तर गोळा मळून तर आपला झालेला आहे. तर आपण त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे. तेल लावल्यानंतर आपण आता छान असं सगळीकडं तेल लागेल असं चांगलं त्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपलं आता इथं पीठ लगभग झालेलं आहे आपलं मळून आहे. तर असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे बरं का. आणि लागलं तर आवश्यकतेनुसार अजून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, कारण ते हाताला जास्त चिटकत असतं आहे आपल्या. आता हे पीठ तर आपलं मळून झालेलं आहे. आता 5 मिनटं आपण याला थोडंसं भिजण्यासाठी ठेवूयात, मुरण्यासाठी ठेवूयात. आता 5 मिनटानंतर आपण याचे गोळे असे चपातीला आपण जसे उंडे करतोय की नाही, तसे उंडे करून घ्यायचे बरं का. जास्त मोठं पण नाही, जास्त मोठा उंडा केला तर चपाती जाड होईल आणि जाड हे चांगलं क्रंची होणार नाही. त्यामुळे आपण मिडियम अशा आकाराचे आपण उंडे करून घेतोय. आता हे लाटून घ्यायचे बरं का. याला काही असं तुम्ही तेलावर न लाटता काही येणार नाही, त्याच्यामुळे आपलं पीठच लावून थोडं थोडं लाटून घ्यायचं आहे. आपण जशी चपाती लाटतोय की नाही तसेच लाटायचे. अगदी पातळ लाटून घेतलं तर ना एकदम कुरकुरीत असे होतं ते. आपलं जे आपण तिखट मिठा शंकरपाळ्या म्हणा किंवा आपल्याला जे कुरकुरीत काही करायचं असेल ना, ते क्रंची आणि एकदम कुरकुरीत होईल. कसं आहे, मुलांना मऊ मऊ तर आवडत नाही. तर असं कुरकुरीत असं बाहेरचं चटर-पटर काहीतरी देण्यापेक्षा म्हटलं घरातच काहीतरी करावं. तर आता हे पुराणा तुम्ही डब्यालाही देऊ शकता आणि घरी असं नाश्त्यासाठीही तुम्ही खाऊ शकता, साठवणुकीसाठीही करू शकता. अगदी 8 दिवस तर हे कमीत कमीत राहू शकतं. 8 दिवस तर तुम्ही हे डब्यामध्ये भरून जरी ठेवलं तरी हे छान लागते. त्याला काही वास वगैरे येत नाही. आणि आपण जर जास्त मऊ वगैरे जर जाड लाटलं तर त्याला कशी बुरशी वगैरे येत असते. पण एक जर पातळ लाटून जर क्रंची असे कुरकुरीत जर केले तर याला अजिबात पाण्याचा अंश राहत नाही आणि कुरकुरीत असे छान लागतात ते. अगदी आपण बाहेरचे जसे कुरकुरे खातो तसेच. तर आता मी शंकरपाळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या. जशा आपल्याला आकाराच्या हव्या असते छोट्या मोठ्या, तशा आपण कट करून घेऊ शकतो. तर आता मी इथे म्हटलं शंकरपाळ्या कराव्यात, आता थोडंसं वेगळं वेगळं करायचं म्हटलं. मुलांना कसं आकार बदललं की मुलांना वाटतं वेगळी चव आहे का की बाबा, म्हणून मी थोडेसे आकारमध्ये वेगळे वेगळं केलेले आहे. बाकी काही नाही. तुम्हाला जर एकाच आकाराचे जर सर्व करून घ्यायचे असतील तर तुम्ही ते करून घेऊ शकता. तर मी आता पहिले तर शंकरपाळ्यासारखं असं छोटे छोटे कट केलेले आहे, ते आता नंतर अशा लांब लांब केलेले, जेणेकरून ते कुरकुरेसारखं आपल्याला वाटेल आहे मुलांना खाण्यासाठी किंवा आपल्यालासुद्धा आवडतात. मुलांचंच नको नाव घ्यायला, कारण हे सर्वांनाच आवडतं. असं तिखट मिठाचं असल्यामुळं तर सर्वांनाच आवडतं, लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत. तसंच मी नंतर हे अजून एक चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याच्या मी अशा पुऱ्या अशा बनवल्या आहेत. तर तुम्हाला जर पुऱ्या लगेच खायच्या असतील तर पुऱ्या बनवू शकता, पण पुऱ्यापेक्षा मी तर सजेस्ट करेन की तुम्हाला कुरकुरे वगैरेच करा, कारण या पुऱ्या वगैरे आपण थोड्याशा सॉफ्टच होतात, जास्त क्रंची होत नाहीत, ते जेणेकरून ते लगेच खाऊ शकू आपणही. आणि कुरकुरे आणि शंकरपाळे जर म्हटलं तर ते आपण 8 दिवसही साठवून ठेवू शकता, अगदी डब्यामध्ये भरूनसुद्धा. तर आता हे आपण तळून घेणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून आता हे शंकरपाळे आपणही तळायला टाकलेले आहे. ते
अगदी एक 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 करून आपण टाकायचे, नाहीतर हे चिटकून बसते, कारण हे फक्त मैद्याचं असते ना त्यामुळे. तर अशा हाय फ्लेमवरती आपण याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे क्रंची एकदम कुरकुरीत असे होतील. तर याला मध्ये मध्ये हलवत राहायचे, जेणेकरून खालून वरती वरून खाली असं करायचे. तसं जर आपण हलवलं तर त्यातली बाजू अशी क्रंची होणार नाही, दोन्ही बाजूने व्यवस्थित तळलं जाईल, यासाठी आपण त्याला हलवून घ्यायचे. आता आपण हे तेल झाऱ्याच्या साहाय्याने आपण बाजूला काढून घेते, तर तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता शंकरपाळे तर तळून झाले. आता मी टाकते त्यामध्ये कुरकुरे, असे कुरकुरेच्या आकारचे आपले शंकरपाळेच. टाकल्या लगेच ते हलवायचंच नाही आहे, जेणेकरून जी आपण जी टाकलेली आहे ती खालून अशी क्रंची अशी होईल, कडक असं पण येईल, तेव्हाच हलवायचं आहे. नाहीतर आपण जर लगेच हलवायला गेला तर ते छान असं होणार नाही, क्रंचीपणा येत नाही. तर आता आपले कुरकुरेही झालेले आहेत तळणे. कुरकुऱ्यातलं पण आपण तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे बघा, नाहीतर जास्त ऑइली असं नको, कारण जास्त ऑइली खाल्लं तर मुलांनाही त्रास होतो ना, आपल्यालाही घशाला लगेच त्रास होते बरं का. एक तर आता सुट्ट्या आहेत, तर सुट्ट्याचे दिवस चांगले गेले पाहिजेत मुलांना, नाहीतर आजारी वगैरे पडले तर आहे की नाही. त्यामुळे आपण चांगलं तेल असं हे करते. बाहेरचं चटरपटर देण्यापेक्षा आपलं म्हटलं बाहेर घरातच आपण काहीतरी करूयात, आणि मुलांना तर कुरकुरे आवडतं ते त्यामुळे. तर आता ह्या पुऱ्या बघू शकता तुम्ही, टम्म अशा फुगलेल्या, जशा आपल्या पुऱ्या रेग्युलरच्या फुगतात तशा. तर तुम्ही कोणत्याही आकारामध्ये करून घेऊ शकता. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या अन्नपूर्णाज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि या सुट्टीमध्ये बाहेरून कुरकुरे आणण्यापेक्षा असंच तुम्ही काहीतरी घरात बनवून ठेवा, तर मुलं नक्कीच आवडीनं खातील. एकाच पिठामध्ये आपले हे तीनही पदार्थ झालेले आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.